मध्ये फक्त 7 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर जर पाहिलं गेलं त्याच्या उलट DK11 पाटणेश्वर संघाने पहिल्या 12 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता होती. म्हणजे वाईस वर्ष झालं होतं इथे इक्वेशन, पण ते पूर्ण करता आलं नाही आणि दत्तकृपा जोहे संघाने मात्र बाजी मारली. यावेळीच मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल तांबडशेत 11 तांबडशेत संघानं येथे नाणेफेकीमध्ये विजय संपादन करून क्षेत्ररक्षण निवडलं आणि निवेदन केलं फलंदाजसाठी बापूजी डावरे संघाचा. 2 सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. तर यानंतरचा होणारा देखील सामना असेल विघ्नहर्ता खारसापोली आणि हर्ष 11 दुर्शेता. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला प्लेइंग 11 आणि 12 मॅन रेडी ठेवायचं आहे. या इनिंग नंतर मात्र आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आयोजकांना रिपोर्टिंग करायचे आपले आणि आपल्या जर्सी मात्र घेऊन जायचे आहेत. अविनाश मामाला देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. खरं तर क्रिकेटचे दर्दी जिथे टुर्नामेंट असेल तिथे निश्चितच अविनाश मामा इरवाडी यांचं निश्चितच आगमन असतं. मग डेच्या स्पर्धा असो अथवा नाईटच्या स्पर्धा त्यांचं मात्र योगदान प्रत्येक स्पर्धेसाठी असतोय. तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. 4 षटकांचा खेळ असणार आहे. आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर 12 संघांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यामध्ये आई एकविरा खारसापोली संघानं बाजी मारली तर त्यानंतर गावदेवी कोपर या संघाने विजय संपादन केलं. तर तिसऱ्या सामन्यामध्ये श्लोक 11 आदेश कलवे संघानं विजय संपादन केलं. त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये दत्तकृपा जोहे संघानं मात्र विजय संपादन केलं. हा आजच्या रात्रीतील 5वा सामना आहे. तांबडशेत 11 तांबडशेत बापूजी डावरे ऑन स्ट्राईक वर खेळतोय दर्शन. तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल प्रशांत करत. गेम ऑन पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर असेल सौरभ रसल. लॉंग रनअप आपल्याला पाहायला मिळतो 38 सर्कलच्या बाहेरून राटापुरतो विकेट. फर्स्ट डिलिव्हरी वी कॅन सी शॉट ऑफ द लेग बॅकफुट वर जाऊन जागा बनवली डीप पॉइंट रिझर्व मध्ये. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फॉलो करतात पण चेंडू सरळ जातोय वारच्या वेगाने. पंचांचा इशारा येतोय की यस डाऊन द ग्राउंड सीमा पार. HM मोटर चौकार. तर या चौकारने मात्र सांघिक तसेच वैयक्तिक अकाउंट दर्शन घरत या खेळाडूने ओपन केले. खरं तर HM मोटर्सच्या माध्यमातून ग्लॅमर्स ही बाईक सुपूर्द करण्यात आलेली आहे. स्पॉन्सरशिप करण्यात आले आणि आपण पाहतोय त्याच्या एका बाजूला एक्स्ट्रीम 160 आणि प्लेझर या 2 गाड्यांचं मात्र लॉन्चिंग इथे पाहायला मिळेल. आणि या जर का HM मोटर मध्ये आपण बुकिंग्स केल्या तर निश्चितच आपल्याला विशेष सवलती असतील त्या आपल्याला पाहायला मिळतील. सुनील दादा यावेळी सेकंड डिलिव्हरी लॉफ्टेड केलंय. काय पॉवर हिट जनरेट केलंय. येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा HM मोटर षटकार. थँक्यू डीजे. तर सन्मान्य प्रवीणजी मधुकर म्हात्रे खारसापोली भावी सरपंच खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे असणार आहेत. त्यांचं देखील मी विनंती करते सुनील मामा यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना मायाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं गोड आठवण म्हणून भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. मैदानावर चेंडू पाठवायचा आहे. चेंडू गहाल झालाय. खरं तर अंधार आहे चौफेर बाजूनी. मैदानावर बॉल प्रोव्हाइड करायचा विनंती असेल आयोजकांना. पहिले 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर जर पाहिलं गेलं तर 10 धावा डिपॉझिट झाल्यात.
डावरी संघानं मात्र ताबडतोब फलंदाजीला सुरुवात केली. खरं तर ॲटिट्यूड चेंज केलाय. अटॅकिव्ह बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळते. दर्शन घरत काय तातडीने फलंदाजी करतोय. इथे कमबॅक करणं खूप गरजेचं असेल सौरभ रसाल या गोलंदाजा, कारण पहिल्याच 2 डिलिव्हरीमध्ये 10 धावा. कारण हा जर मैदानाचा विचार केला आतापर्यंत या आजच्या रात्रीमध्ये तर एकही संघ असा नाही की त्याने अर्धशतक सांघिक झलकावलंय. त्यामुळे निश्चितच 40-45 धावा देखील इथे बेटर ठरू शकतायत. त्यामुळे धावसंख्या रोखणं खूप गरजेचं असेल ते तांबडशे दिल्यानं तांबडशे संघाला, कारण पहिल्याच 2 चेंडूवर 10 धावा खूप महागडं षटक होईल का की निश्चितच विकेट्स आणि निर्धाव मिळतील. चेंडू पाहायला मिळेल. वन्स अगेन फॉर कमबॅक सौरभ रसाल. यावेळी शॉट ऑफ द लिंक बॅकफुटला जाऊन इथे पुल केलंय. ऑफ ड्राईव्ह लगावलंय. डीप पॉइंट रिझर्व मध्ये पंचांचा इशारा काय येतोय. यस वन बाउंस सीमा पार दणदणीत चौकार. थँक्यू टीचे. तर यावेळेस आपण पाहतोय आणखी एक चौकार येतो. लगातार 3 चेंडूंवर जर पाहिलं गेलं तर 14 धावा पटकावल्या गेल्यात. मागील चेंडूवर जर पाहिलं गेलं तर कविराज एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार गेला आणि तो चेंडू देखील गहाल झाला. 2020च्या IPL मध्ये महेंद्रसिंग धोनी याने शारजा स्टेडियमवर एक षटकार लगावला होता आणि तो षटकार मात्र स्टेडियमच्या बाहेर आउट ऑफ द स्टेडियम गेला. आणि आज जर गुगल मॅपवर जर चेक केलं तर त्या शारजा क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर जिथे महेंद्रसिंग धोनीने षटकार लगावला त्या जागेला धोनी सिक्सर हा गुगल मॅपवर आपल्याला पाहायला मिळेल. शॉट ऑफ द लिंक पुल केलाय फ्रंट ऑफ द विकेटला क्षेत्ररक्षण तिथे तैनात आणि येथे चांगलं एफर्ट दाखवलं होतं पण झेल सुटला जातोय. पण 2 धावा तर रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या वाढेल. 16 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. खरं तर तुमची ओळख ही तुम्हीच निर्माण करू शकता. तुमच्या ओळख तुम्हाला प्रसिद्ध हे तुम्हीच करू शकता. तुम्हाला सिद्ध करायला लागेल स्वतःला, त्यानंतरच प्रसिद्धी मिळेल. महेंद्रसिंग धोनीने ते मारलेला षटकार आउट ऑफ द स्टेडियम त्यानंतर मात्र 2020 नंतर त्या जागेला धोनी सिक्सर असं नाव देण्यात आलं. पहिलं षटक मार्गस्थ आहे. वन्स अगेन राईट अबाउट द विकेट सौरभ रसाल. यावेळी गुडघ्यावर बसून प्रहार केलाय. इलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे आणि काय अप्रतिम झेल पकडला गेलाय. कौतुक करावं लागेल. मिरॅकल झेल. फलंदाज बाद होईल. दर्शन घरत बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्या षटकाचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे आणि धावपळकावर जर धावसंख्या पाहिली गेली डावरे संघाची तर अप्रतिम सुरुवात. मात्र स्वतःची कामगिरी जबाबदारी आहे ते पार पाडून मात्र हा खेळाडू दर्शन घरत बाद झालाय. वैयक्तिक 16 धावांवर चांगली खेळी केली तर सांघिक धावसंख्या देखील 16 आहे. तर तिसऱ्या स्थानावर आपण पाहतोय आनंद खरत हा खेळाडू खेळपट्टीवर दाखल झालाय. खरं तर एक संधी आहे या खेळाडू देखील आपले नाव लौकिक करण्यासाठी, कारण प्रकाश झोतातील पेण विभागातील ही पहिल्यांदाच स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मात्र प्रत्येक संघाला सहभाग घेण्याचा मान मिळालेला आहे. तर निश्चितच आपला परफॉर्मन्स येथे सादर करणं खूप गरजेचं आहे. वन्स अगेन सौरभ रसाल राईट ओव्हर द विकेट. या बेली काय चेंडू वेगवान, गती, दिशा सोबत चांगलं पिचिंग, त्यामुळेच निश्चितच जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकानंतर जर पाहिलं गेलं तर डावरे संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 16 धावा. डीजे
आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. डावरे संघाची चांगली सुरुवात मानावी लागेल. मगाशी देखील दत्तकृपा जोहे संघाची चांगली सुरुवात होती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पटकावल्या होत्या. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर फिनिश मात्र चांगली करता आली नव्हती. फक्त 41 धावांवर डाव संपुष्टात आला होता. यावेळी संकल्प पाटील गोलंदाजी मार्कवर असेल. संघनायकाने दाखवलेला विश्वास कितपत सिद्ध केला जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर संकल्प या नावावरून सांगितलं जाईल की स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान जोहे आयोजित ही स्पर्धा खरं तर आयोजकांच्या संकल्पनेतून निर्माण केलेली ही स्पर्धा. कारण पेण नगरीमध्ये पाहिलं गेलं तर पहिल्यांदाच प्रकाश झोतेतील टुर्नामेंट्स आपल्या भेटीला आले आणि अनेक क्रिकेट संघांना याचा लाभ देखील घेता आलाय. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 22 संघांचा समावेश, खरं तर 8 संघांचा समावेश असतोय. पण आयोजकांना दिलेली आपल्याला संधी, या संधीचं निश्चितच सोनं करणं खूप गरजेचं आहे. वन्स अगेन संकल्प पाटील यावेळी डायरेक्ट हिट टू दी बॉडी, जोरदार अपील केली जाते बॅक ऑफ द विकेटला. जोरदार तिथे चांगला प्रयत्न आहे पण स्टॉप केलाय चेंडू. खरं तर आउटफील्ड वेगवान आहे. पंचांचा इशारा काय येतोय? लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावाने धावसंख्या वाढेल. 18 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. बापूजी डावरे संघाच्या खरं तर सुरुवात चांगली लाभली. ब्रेक देणं खूप गरजेचं आहे. जरी का दर्शन घरत बाद झाला तरी पण मात्र आपण पाहतोय प्रशांत घरत आणि आनंद घरत त्यांच्या जागेवर मात्र खेळपट्टीवर दाखल आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील ऑफ झालाय. येथे मात्र क्षेत्ररक्षण हे विस्तारलेलं आहे. डीप मध्ये सर्व क्षेत्ररक्षण तैनात आहेत आणि अशा विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये फ्लाइंग शॉट्स देखील खेळणं खूप धोकादायक असू शकते. पण विदाउट रिस्क तुम्ही पुढे देखील जाऊ शकत नाही. धोके पत्करावे लागतील आणि या धोके पत्करल्याशिवाय मात्र धावसंख्या देखील उभारू शकत नाहीत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा संकल्प पाटील. येथे मात्र रनिंग मध्ये डिस्क्रिपन्सी ऑब्झर्व होतोय. पुन्हा एकदा रनअप केलं जाईल. निश्चितच पंचांचा देखील इशारा येतोय. धावसंख्या 33 राहील. दुसरे षटक मार्गस्थ असताना बापूजी डावरे संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 18 धावा. शॉर्ट ऑफ द लेग यावेळेस मात्र बॅक ऑफ द विकेटला आणखी एक येतो लॉंग स्टॉपला. एक दर्जेदार चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या वाढेल. बापूजी डावरे संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 22 धावा. निश्चितच आपण पाहतोय उन्हाच्या प्रखर ज्वाला मार्च महिन्यामध्ये आपण पाहिल्या तर खूप झाले सोसल्यात खरं तर. आणि डेच्या सामने जे स्पर्धा आहेत त्या बंद झाल्यात आणि प्रकाश झोतेतील सामन्यांना खरं तर सुरुवात झाली. पुढे येऊन फ्रंट रोडला बाहेर इथे शॉर्ट मिड विकेटला चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पण एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढेल. स्ट्राईक रोटेशन होते. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केल्या जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 23 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक आपण पाहतोय संध्याकाळीच्या 17 पासून इथे अवेलेबल आहेत. कविराज चांगले गुणलेखक आणि चांगला अपडेट देखील देतात. त्याच्या समेत आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण चालू आहे. आमचे टेक्निशियन्स राज मात्रे हे देखील त्यांचं योगदान देत आहेत. सर्वांचं योगदान इथे आपण पाहतो. क्वालिफाईड पंच मात्र या रात्रीमध्ये सातत्याने अविरत कामगिरी करत आहेत. या बिली पूल करण्याचा प्रयत्न, वेग होता, दिशा होती, चांगलं पिचिंग देखील होतं आणि आफ्टर पिचिंग जर पाहिलं गेलं तर डावखुऱ्या गोलंदाजाला नैसर्गिकरित्या एक वरदान प्राप्त असतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग दिसलो आणि एक अँगल देखील बनलेला असतो आणि त्याचाच फायदा मात्र डावखुऱ्या गोलंदाजांना राईट हँडेड फलंदाजाच्या समोर मिळतोय. येथे आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा पण यस पंच सांगतायत की अवे फ्रॉम दी बॉडी. ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू आहे. अवांतर धावसंख्या टोटल मध्ये 1 डिपॉझिट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. खरं तर दंडित केले गोलंदाजाला कारण मागील 2 चेंडू सुरेख फेकलेत. फक्त 2 चेंडूंवर 1 धाव खर्च केली होती. तदनंतर मात्र वेग आहे पण दिशा मात्र भरकडला आणि त्याच कारणास्तव वाईट चेंडू मध्ये 1 धावसंख्या डिपॉझिट केली गेली.
येथे पुल केला, पॉवर हिट जनरेट केला, येथे मात्र डीप मध्ये जातोय पॉइंटला क्षेत्ररक्षण, तेथे मात्र चेंडूला फॉलो करतोय. पंचांचा इशारा येतोय की यस डाऊन द ग्राउंड, सीमापार, दणदणीत चौकार. थेंकिडीचे तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा आणि धावपटलावर जर पाहायला गेलं तर बापूजी डावरे संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद. या बेली मात्र शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये सेफली चेंडू लँडिंग होतोय. येथे मात्र चेंडूला फॉलो करताय क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न आणि 2 धाबा देखील पूर्ण केले गेले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्युनिकेशन आणि चांगलं संवाद, याच्या जोरावर मात्र 2 खेळाडू या 2 धाव पूर्ण करतात आणि 2 षटक क्रमांक देखील पूर्ण होते. 2 षटकांच्या समर्थन जर पाहिलं गेलं तर बापूजी डावरे संघाची धावसंख्या होत आहे 1 गडी बाद 30 धावा. 15.00च्या सरासरीने जर आपण पाहतो अत्यंत वेगाने चांगली सुरुवात, अटॅकिव्ह ऍटिट्यूड आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बापूजी डावरे संघाचं येथे मात्र थोडंसं बॅकफुटवर फेकणं गरजेचं असेल. तांबडशेत 11 संघाकडून गोलंदाजांना चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण 12 चेंडूंमध्ये 30 धावा पटकावल्यात. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी धावा देऊन एक लो स्कोर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न कदाचित संघनायकाचा असेल. पण एका बाजूने पाहिलं तर बापूजी डावरे संघाचा संघनायक निश्चितच त्या अप्रोचने पाहत असेल आणि ते खेळाडू देखील त्याच अप्रोचने या स्कोरकडे पाहतील की आता पहिल्या 12 चेंडूंमध्ये 30 धावा आल्या तर निश्चितच पुढच्या 12 चेंडूंमध्ये 25हून अधिक धावा आल्या तर निश्चितच एक वेल टार्गेट सेट या मैदानावर, या विकेटवर आपण जमावू शकतोय. पण काय घडेल, काय बिघडेल, तिसऱ्या षटकासाठी मात्र विनायक पाटील या गोलंदाजाची मात्र निवड करण्यात आली आहे. खरं तर अजूनपर्यंत आपण पाहतोय प्रत्येक गॅलरीमध्ये सिटिंग आहेत सर्व पीपल्स आणि उद्याच्या देखील दिवसामध्ये सर्वांचा इथे चांगला प्रतिसाद मिळेल, कारण IPL सुरू आहे. पण IPL वर एवढं प्रेम नाही एवढं या टेनिस क्रिकेटच्या जगतावर आपल्या सर्व क्रिकेटर्स एक प्रेक्षकांचं प्रेम आहे. पण 12पाड्यामध्ये देखील इथे नाईट स्पर्धा अवेलेबल आहे, त्यामुळे आजचा तालुका हाफ संघ इथे आपला पेनचा खेळतोय. येथे मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विनायक पाटीलने मात्र चांगली सुरुवात केली. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये खर्चिक षटकं फेकलीत. सौरभ रसालने 16 धावा खर्च केल्यात. त्यानंतर संकल्प पाटील या गोलंदाजानं 12 धावा खर्च केल्यात आणि निश्चितच एक सुरेख षटक फेकणं हे गरजेचं असेल ते तांबडशेत 11 संघाला, आणि त्यासाठीच मात्र विनायक पाटील या गोलंदाजाला निवडले. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. यावेळी शॉट ऑफ द लेग पूल केलाय, होईल का सक्सेसफुल? यस, मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय HM मोटर षटकार. थँक्यू. तर यावेळेस मात्र षटकारांची अत्यंत वेगाने धावसंख्या वाढेल. कबरेत धावसंख्या होत आहे 36. यावेळी मात्र चांगला गोलीच्या वेगाने प्रहार केलाय. चेंडूला डीप मध्ये चेंडू पकडला जातो. लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होईल. सिंगल वर कॉन्सन्ट्रेट केले जाते. धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. एकच विकेटचं नुकसान सहन करतात प्रशांत खरत आणि आनंद खरत यांची चांगली जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. वैयक्तिकरित्या जर पाहायला गेलं तर प्रशांत खरत 6 धावांवर खेळतोय तर आनंद खरत हा 12 धावांवर खेळतोय. यावेळी शॉट ऑफ द लेग पुन्हा एकदा गुड लेंगचा चेंडू म्हणावा लागेल. ज्याप्रमाणे वेग होतं त्याप्रमाणे दिशा होती आणि पिचिंग देखील चांगल्या लोकेशनला झालं. निर्धाव चेंडूची सांगता येईल. 37 धावा चांगलं षटक मारावं लागेल. जरी का षटकार खर्च केला असेल तरी पण मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडूंवर किती धावा रोखतायत किंवा किती धावा बनवल्या जातात हे आपल्याला पाहायला मिळेल.
राईट राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. ऑन स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा प्रशांत. या बेली पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी. पेशीच्या खूपच बाहेर चेंडू फेकले जात आहेत आणि पंच नो डाऊट दंडित करतील. एक धावसंख्या टोटल मध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या एकाने वाढते. 38 धावा धावपटल्यावर पाहायला मिळत आहेत. इथे एक एक धाव मित्रांनो खूप महत्वाचे. मगाचे सुरुवातीचे 2 सामने आपण पाहिले असेल तर एका एका धाबेने मात्र संघाला संघर्ष करावा लागला होता. यावेळेस मात्र काय पॉवर हिटिंग आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. येथे मात्र 1 बाउन्स येतोय. पंचांचा इशारा येईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार. थँक्यू. आणि या चौकाराने धावसंख्या अत्यंत वेगाने वडील 42 धावा धावपटल्यावर पाहायला मिळत आहेत. इथे अजूनपर्यंत एक षटक बाकी आहे आणि 17 चेंडूंमध्ये 42 धावा पूर्ण केल्यात. खरं तर बापूजी डावरे संघाची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. या विकेट्स मिळवणं खूप गरजेचं असेल. तांबडशेत 11 संघाला ही जोडी फोडावी लागेल खरं तर, कारण डोके ठरलेत खरं तर हे 2 फलंदाज. कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी पॉपिंग क्रेज मध्ये यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न आणि निश्चितच सक्सेसफुल यॉर्कर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 देखील संपला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेटचं नुकसान आणि 42 धावा असं धावतं धावपलक बापूजी डावरे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे तर शेवटचे षटक शिल्लक असेल आणि निर्णायक षटक असेल. कारण या षटकामध्ये जर का कमी धावा खर्च केल्या तर निश्चितच गेम मध्ये असेल तो तांबडशेत 11 संघ. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर बापूजी डावरे संघाचं पारडं खूप जड आहे आणि ही षटक सिद्धी पाटीलच्या हातातून हाताळली जाईल. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईक वर असेल फलंदाज आनंद खरत. शॉर्ट ऑफ द लेग पेस विथ बाउन्स करण्याचा प्रयत्न येतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणखी एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. डाऊन द ग्राउंड पंचांचा इशारा येईल. यस दर्जेदार चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन. तर इथे मात्र नशिबाचा चौकार लाभला जातोय. खरं तर इथे सिंगलच धाव होती पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मात्र सहकार्य लावत नाही ते क्षेत्ररक्षकांचं. वन्स अगेन फॉर कमबॅक. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेग पेस विथ बाउन्सचा पूर्णपणे वापर केला जातो. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये फाईन लेग मध्ये येतोय. आणखी एक याच्या मोटर षटकार. थँक्यू टीचर. तर पहिला असा आजच्या रात्रीतील संघ आहे ज्याने की अर्धशतक सांघिक झलकावलंय. या 6 धावेने धावसंख्या टोटल मध्ये जर पाहिलं गेलं 52 52 धावा बापूजी डावरे संघाच्या इथे पूर्ण झाल्यात. आजच्या रात्रीतील उच्चांक घातलाय खरं तर धावसंख्येनं. कारण अजूनपर्यंत एकही संघ ज्याने की सांघिक अर्धशतक झलकावलं नव्हतं पण इथं पहिलं सांघिक अर्धशतक झलकावलं जाते बापूजी डावरे संघाकडून. आणि त्याचं पूर्णपणे श्रेय दिलं जाईल दर्शन, प्रशांत आणि आनंद खरत या 3 खेळाडूंना. कारण काय कमालीची ताबडतोब फलंदाजी केली. तातडीने फलंदाजी करण्यामध्ये 3 फलंदाज माहेर आहेत. खरं तर फ्लाइंग शॉट्स हा त्यांचा खरं तर स्ट्रॉंग झोन आहे. इथे शेवटचं षटक जरी पाहायला गेलं तर सिद्धी पाटील रन्स रोखणं खूप गरजेचं होतं पण पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. वन्स अगेन ऑन स्ट्राईक आनंद.
इथे कमबॅक करावं लागेल. अजूनपर्यंत वेळ निघून गेलेला नाही. या 4 चेंडूंवर मात्र कमबॅक करू शकतोय पुन्हा एकदा तांबडशेत संघ. फुलटॉस चेंडू येते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्टंपला पडा. एक धावसंख्या मिळेल. धावसंख्या एकने वाढते. 53 धावा धापडल्यावर पाहायला मिळत आहेत. बापूजी डावरे संघाची मात्र कामगिरी चांगली आतापर्यंत पाहायला मिळते. काय जोडी मैदानावर आहे, चांगलं कम्युनिकेशन आहे दोघांकडे आणि सिंगल सोबत एक दोन मोठे फटके देखील मारण्यामध्ये त्यांना यश संपादन होतोय. 53 धावा धापडल्यावर पाहायला मिळतात. आणखी या षटकातील 3 चेंडू शिल्लक असावेत. कितपत टार्गेट सेट केलं जाईल तर निश्चितच विघ्नहर्ता खारसापोली आणि हर्ष इलेव्हन दुर्शेत संघाच्या दोन्ही स्कीपरला विनंती असेल संघ नायकाला की आपण आपला प्लेइंग 11 आणि 12th मॅन रेडी ठेवायचा आहे. आपण व्यासपीठावर येऊन मात्र आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं आणि आपल्या जर्सी मात्र घेऊन जायच्या आहेत. वन्स अगेन सिद्धी पाटील. या बेली पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि बॅक ऑफ द विकेटला आणखी एक चौकार येईल. तर या चौकारीने धावसंख्या वाढली. 57 धावा धावपडल्यावर बापूजी डावरे संघाच्या पाहायला मिळत आहेत. काय सुरुवात आणि ती सुरुवात खरंच तो स्कोर खरं तर मेंटेन ठेवलंय. वन्स अगेन सिद्धी पॉपी क्रीज मध्ये आणखी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. काय गोलंदाजी चपलाईने करतोय पण गोलंदाजाला मात्र सहकारी लाभत नाही. पंच आमचे सांगतात संतोष सर की यस पुन्हा एकदा बॅक ऑफ द विकेटला येतोय. लॉंग स्टॉपला चौकार. थँक्यू टीचर. तर या चौकाराने मात्र 4 धावा वाढतील. 61 धावा धावपटलावर डिपॉझिट झाल्यात. या इनिंग मधील कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. वन्स अगेन सिद्धीस पाटील. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट बॉलिंग पूल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तेथे तैनात आहे. एकदा पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल आणि पंच सांगतायत की दिस इज अ नो डिलिव्हरी and that's why definitely on next delivery will be free hit. इथे मात्र 2 धाबा डिपॉझिट केल्या प्लस नो असेल 3 धाबा इथे टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील आणि हा नो चेंडू आहे. पुढच्या चेंडूवर फ्री हिट असेल. धावसंख्या 3 ने वाढेल. कविराज 64 धावा धावपडल्यावर झाल्यात. या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील सर्वाधिक उंचाक गाठलाय त्या म्हणजेच बापूजी डावरे संघानं. काय कमालीची तातडीने फलंदाजी. आतापर्यंत गोलंदाज चांगली कामगिरी करत होता पण सहकार्य लाभत नव्हतं ते क्षेत्ररक्षकांचं. पण आता मात्र गोलंदाज देखील निराश झाला असावा कदाचित आणि त्याच्याकडून देखील अंडर प्रेशर मध्ये हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड अंपायर 64. रनआउटला का? ओके चेक करतोय. तर इथे मात्र आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजासाठी मात्र तिसऱ्या पंचांची भूमिका बजावली जाईल. आमचे टेक्निशियन चेक करत आहेत आणि इथे दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी देखील प्रेझेंट आहेत आणि कामतदादा देखील इथे आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मात्र निर्णय कळवण्यात येईल. सो रिझल्ट पेंडिंग मध्ये आहे. खर तर 1 वाजून 20 मिनिटे झाले तर
आणि टुर्नामेंट्स पहिल्यांदाच आपल्या विभागामध्ये असल्यामुळे प्रत्येकांचं या स्पर्धेवर प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. तर थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन कळेल आणि फलंदाज हा नाबाद ठरतोय. इथे 2 धाबा टोटल मध्ये प्लस 9ची 1 धाव म्हणजे टोटल 3 धाबा येथे काउंट केल्या जातील. अजूनपर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 64 धावा धावपटलावर पूर्ण झाल्यात बापूजी डावरे संघाच्या. फक्त एक गडी बाद झालाय आणि 64 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. आणि येथे फुलर लेंगचा चेंडू एलिव्हेशन प्राप्त झालंय पण डिस्टन्स नाही आणि क्षेत्ररक्षण तिथे तैनात आणि फ्री हिट आहे याचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे. आणि येथे 2 धावा देखील टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील आणि धावसंख्या पाहिली गेलं तर कविराज आफ्टर कम्प्लिशन ऑफ इनिंग 66 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. बापूजी डावरे संघाची धावसंख्या होते 66 तर 67 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलंय. तांबडचे 11 संघाला या 67 धावा पूर्ण कराव्या लागतील. डीजे थँक्यू 1 मिनिट. तर विघ्नहर्ता खारसापोली संघाचा संघनायक आणि इथे आपण पाहतोय हर्ष 11 दुर्शेत संघाचा संघनायक महेंद्र दादा येथे अवेलेबल आहे. विनंती असेल विघ्नहर्ता खारसापोली संघाचा संघनायक आपण यायचं आहे व्यासपीठावर. हा लॉट संपेल आता पुन्हा सेकंड लॉट सुरू. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण येथे दोन्ही संघनायक अवेलेबल झाले. बंड्या दादा आपण 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न करून घ्यायचा आहे. विघ्नहर्ता खारसापोली संघाचा संघनायक नितेश आपण इथे पाहतोय. तसेच हर्ष 11 दुर्शेत संघाचा संघनायक महेंद्र दादा त्यांचे देखील इथं उपस्थिती लाभलेली आहे. मी आयोजकांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर वर यायचं आहे दोघांनी. एक म्हणजे जर पाहिलं गेलं तर हमरापूर विभागामधील खारसापोली संघ तर जिथे विभागातील हर्ष 11 दुर्शेत संघ. तर मी विनंती करतो सुनील दादा यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम 2 संघांमध्ये संपन्न करून घ्यायचा आहे आणि मॅच देखील लवकरात लवकर सुरू करायचंय. तर सन्माननीय मान्यवर आपले आपण या स्पर्धेमधील पाहतोय सचिनजी पाटील यांचे शुभ हस्ते 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न केला जाईल. तर नाना हवेमध्ये उडलाय पलटून कोणाच्या बाजूने येतोय तर हर्ष 11 दुर्शेत संघाने मात्र नाणेफेकीमध्ये विजय संपादन केलाय. तर महेंद्र दादा नाणेफेकीमध्ये क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे तर निवेदन केलंय निश्चितच विघ्नहर्ता खारसापोली संघाला निवेदन केले फलंदाजासाठी. फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत. तर इथे आपण पाहतोय 67 धावांचा
67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर दाखल झालेत तांबडशेत 11 तांबडशेत संघाचे 2 आक्रमक फलंदाज. ऑन स्ट्राईक वर केलेलं विनोद, तर नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय दर्शन पाटील. तर गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये जर पाहायला गेलं तर बापूजी डावरे संघाकडून निवडलाय गोलंदाज निलेश घरत. तर यानंतरचा होणारा सामना असेल विघ्नहर्ता खार सापोली आणि हर्ष 11 दुर्शेत. तर हर्ष 11 दुर्शेत संघानं नाणेफेकीमध्ये विजय संपादन करून खरं तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पहिली ओव्हर असेल, मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. 2 क्षेत्ररक्षण फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आणि तिथे आपण पाहतोय लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. सो वी कॅन सी शॉट ऑफ द लेग बॅकफुट वर जाऊन काय कव्हर ड्राईव्ह लगावला. डीप कव्हर रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. गोलीच्या वेगाने येतोय पहिलाच चौकार. आणि यावेळेस मात्र धन्यवाद. तुम्हाला जर एखाद्या संघानं बादशाह दाखवला त्यांचा तर निश्चितच तुम्हाला तुमचा एक्का दाखवावा लागेल. आणि सुरुवात तर मात्र खूप चांगली झाली. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. यावेळी मात्र चांगली पिचिंग पाहायला मिळते. वेग होता, दिशा होती, उचली देखील चेंडूवर होती. आणि याच कारणाचा मात्र फलंदाज फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड with the loss of any wicket. 4 runs. यावेळी फुलर लिंकचा चेंडू डायरेक्ट हिट होती फूट. यावेळी जोरदार अपील केली जाते. डायरेक्ट हिटचा देखील चान्स होता. एक नामी संधी होती फलंदाजाला विनोदला बाद करण्याची, पण इथे मात्र सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलं जाते. पंच सांगतायत की यस लेग बिफोर द विकेट ने एक धावसंख्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या मिळेल. 5 धावा धावपटलावर पाहायला मिळतात तांबडशेत 11 संघाच्या. खरं तर आक्रमक रूप धारण करावं लागेल, कारण 67 धावा पूर्ण करायच्या म्हटल्या 4 षटकांमध्ये तर निश्चितच 16.75 प्रतिषटक धावा जमावणं खूप गरजेचं असेल. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल, ते म्हणजे तांबडशेत 11 संघाला, आणि त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. अगदी तातडीने आणि आक्रमकता ज्याप्रमाणे डावरे संघाने दाखवली त्या पद्धतीचा खेळ अपेक्षित असेल. यावेळी पेस विथ बाउन्स, आणखी एक बाउन्स पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 रावेल. 5 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणं. पहिल्याच षटकामध्ये जर का कमी स्कोर आपण खर्च केला आणि 1-2 विकेट्स मिळवल्या तर निश्चितच समोरच्या संघावर दडपण येऊ शकतं. आणि त्याच पद्धतीने त्या स्ट्रॅटर्जीने मात्र गोलंदाजी करतोय निलेश. 4 षटकांचा खेळ आहे आणि 67 धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन येते, मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज निलेश यांचा, पण सुरक्षितरित्या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. धावसंख्या आणखी एक निर्धाव चेंडू फेकले जाते. फक्त 5 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. हाय स्कोर आहे. या स्पर्धेतील उच्चांक खऱ्या अर्थानं गाठलाय बापूजी डावरे संघानं, आणि हा उच्चांक जर पूर्ण करायचा असेल तर मॅन्डेटरी आहे तुम्हाला 3 फ्लाइंग शॉट्स खेळणं गरजेचं आहे. यावेळी फ्रंट फुटवर येऊन पॉइंट रिजन मध्ये जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चांगला कव्हर अप तिथे पाहायला मिळतो. एक धावसंख्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. तर निश्चितच या एका धावेने धावसंख्या पुढे सरसवते. 6 धावा धावपटलावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या बाहेर जे कोणी कोणत्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी आमच्या मायबापांनी जर का शेकोटी लावलेली आहे तर ती शेकोटी विझवायची आहे. विनंती असेल, नाईटची टुर्नामेंट आहे आणि प्लीज शेकोटी कोणी लावू नका. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी आणखी 61 धावांची आवश्यकता असेल. मीन्स यू हॅव टू क्लिअर अबाव 20 रन्स इच ओव्हर. प्रत्येक षटकामध्ये 20हून अधिक धावसंख्या तुम्हाला क्लिअर करावी लागेल. 20.33 प्रतिषटक धावा
होतील का पूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी ऑन स्ट्राईक वर असेल दर्शन. खरं तर सुरुवात खूप संत गतीने पाहायला मिळाली, पण याचं पूर्णपणे श्रेय जाईल ते निलेश घरत या गोलंदाजाला. कारण काय चेंडू फेकलेत. खरं तर एक चौकार वगळता जर पाहायला गेलं तर अप्रतिम सर्व चेंडू फेकलेत. यावेळेस दुसरं षटक घेऊन येईल अमोल खरत. राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ द लेग पूल केलाय. बॅट मध्ये ताकद तर निर्माण केली, पण चेंडू सरला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 बाउन्स सीमा पार. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. तर धावपटलावर आपण पाहतोय 10 धाबा डिपॉझिट झाल्यात. आणखी 57 धाबांचं योगदान द्यावं लागेल. जरा सामन्यामध्ये जरा स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल गेम लवकर संपवायचा आहे. आपल्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे. शॉर्ट ऑफ द लेग अनेक वेळा आपण पाहतोय फेकले जातात. शॉर्ट स्क्वेअरिंगला चेंडू सेफली लँडिंग झालं. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न आणि येथे मात्र प्रयत्न फसलाय की काय अजूनपर्यंत पंचांचा आमच्याकडे इशारा आलेला नाही. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे आपल्याला थोड्याच वेळात समजलं जाईल. एक धाव तर पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या एकीने वाढते. 11 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. पंच निर्णय काय आहे? नाबाद. एक धावसंख्या डिपॉझिट करायचंय. विनंती असेल की थोडस गेम मध्ये स्पीड आणायचंय. यानंतरचा होणारा सामना असेल विघ्नहर्ता खार सापोली आणि हर्ष इलेव्हन दुर्शेत. तर या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर विशेष आकर्षण आहे ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी ग्लॅमर बाईक आहे. आणि त्याच्यासोबत जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रीम 160 आणि प्लेजर यांची देखील ऍडव्हर्टाईज आपण करत आहोत. HM मोटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पॉन्सरशिप केले गेले आहे ग्लॅमर सी बाईक. यावेळी पूल केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. येते चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू मात्र उचली घेतोय. 1 बाउन्स येतोय सीमापार. चौकार. थँक्यू डीजे. या चौकाने धावसंख्या वेगाने वाढतोय. 16 धावा धावपटल्यावर पाहायला 15 धावा धावपालकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी क्षेत्ररक्षण तेथे तैनात आणि येथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खर तर हा झेल व्हायला हवा होता पण झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चौकार देखील गमावला गेला. या चौकाराने धावसंख्या वाढते. 19 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. एक वेल टार्गेट आहे पण तो टार्गेट चेस करण्याच्या दिशेने आता मात्र प्रयत्न झगडतायत संघर्ष करतायत. खरं तर विनोद आणि दर्शन हा खेळाडू आतापर्यंत पाहिलं तर विनोद हा खेळाडू 3 चौकारांशी 12 धावांवर वैयक्तिक खेळतोय. तर दर्शन पाटील हा खेळाडू एकाच चौकारांशी 6 धावांवर वैयक्तिक खेळतोय. टोटल जर धावा पाहिल्या तर 19 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. वन्स अगेन अमोल खरत. यावेळी हिट केले. प्रॉपर टायमिंग आहे. इलिव्हेशन आहे. त्यासोबत डिस्टन्स देखील कव्हर केलं येतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये डोक्यावरून येतोय एक दमदार षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारांची मात्र आपण पाहतोय धापांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न संघर्ष. आम्हाला या स्पर्धेमध्ये पराभव मान्य नाही आणि आम्ही देखील या स्पर्धेमध्ये एखादी ट्रॉफी पटकावू ह्याच मात्र प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर प्रहार करताना विनोद पाटील हा खेळाडू. या 6 धावांनी धावसंख्या वाढते. 25 धावा धावपटल्यावर पाहायला मिळत आहेत.
यावेळी बॅकफुटवर जाऊन काय डीप पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड खूप वेगवान आहे, तिथे क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहेत. चेंडूला फॉलो केलंय. 2 धावा तर प्रोटेक्ट करू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या वाढते. 27 धावा 2 षटकानंतर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपटलावर 27 धावा डिपॉझिट झाल्या. 13.00 प्रतिषटक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाते, पण सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहिले गेले तर 16.75 धावा जमवायच्या आहेत. आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 27 धावा धावपटलावर झाल्यात. आणखी 12 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 40 धावा बनतील का? होऊ शकते. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतोय, कारण क्रिकेट मगाशीच म्हटलं मी की हा रंग बदलू गिरगिटासारखा खेळ आहे. आणि इथे आपण पाहतोय दुर्शेत गावातील सर्व त्यांचे पाठीराखे आणि प्लेइंग 11 आणि 12th मॅन आणि अजिंक्य गावण हे देखील इथे अवेलेबल आहेत. सर्व पाठीराखे इथे मात्र आपल्या संघासाठी इथे अवेलेबल झालेत चेअरअप करण्यासाठी. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा बनू शकतात. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मगाशी आपण पाहिलं दिगाटी गावातील हा एक खेळाडू इथे अवेलेबल झाला होता, रुपेश. त्याने 6 चेंडूंमध्ये 38 धावा पटकावल्या होत्या. इथे 12 चेंडूंमध्ये 40 धावा आणि राज मोकल मात्र या स्पर्धेची कदाचित रजा घेतात. उद्या देखील आपण या दत्तकृपा जोहेसाठी मात्र चेअरअप करण्यासाठी राज मोकल, प्रतीक मोकल, रोहन मोकल आणि त्यांचा पूर्ण स्क्वॉड इथे अवेलेबल झालं होतं. यावेळी सनील खरत गोलंदाजी करेल. 12 चेंडू आणि 40 धावा निर्णायक षटक असेल. अगदी निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर का कमी धावा आल्या तर निश्चितच वर्चस्व गाजवू शकतो हा संघ. येथे मात्र गोलंदाज गोंधळलाय की काय, पण निश्चितच यस संतोष तर सांगतायत की वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा बनू शकतात. हा मैदान खरं तर रोमांचक सामने तयार करण्यासाठीच कदाचित घडलाय की काय, कारण आतापर्यंत पाहतोय बऱ्याच टुर्नामेंट झाल्या, इथे रोमांचक सामने पाहायला मिळाले. आज देखील आजच्या रात्रीमध्ये पहिलेच 2 सामने जे की शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला भेटताना 2 संघ पाहायला मिळाले. 1 बाउन्स अलर्ट केलं गेलं आहे गोलंदाजाला. येणारी 12 चेंडू आणि 39 धावा. यावेळी क्या बात आहे, अक्रॉस दी लाईन प्रॉपर टायमिंग बॅलन्स. बॅकफुटवर जाऊन मात्र चेंडू ढकललाय जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यस बँक याच्या मोटर षटकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र धावांचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य दाखवताना समोरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनोद पाटील काय कमालाची फलंदाजी करतोय. दर्शन पाटील त्याला काय सोबत देतोय. खरं तर इथे मात्र आपण पाहतोय आमचे गुणलेखक सांगत आहेत की धावफलकावर 34 धावा डिपॉझिट झाल्यात. तर येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी 33 धावांचा अजूनपर्यंत योगदान द्यावं लागेल. आणि या 33 धावा खरं तर प्रोटेक्ट करायच्या आहेत सनील खरत या गोलंदाजाला. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट टू दी शोल्डर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धावचीची नामी संधी होते. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील येते पूर्ण केली जाते. चांगलं ताळमेल, संवाद आणि कम्युनिकेशनच्या जोरावर मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि याच्याच जोरावर मात्र आपण पाहतोय 2 धावा टोटल मध्ये डिपॉझिट केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 36 धावा धावपळीवर पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी आणखी 31 धावांची आवश्यकता असेल. पंच लेग बाय आहे की बॅटकडे आहे? बॅटकडे आहे. बॅटची एज घेतली आहे. येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 31 धावांची
खेळी करावी लागली आणि 31 धावा रोखाव्या लागतील. चला गेम मध्ये स्पीडअप आणायचं आहे, विनंती असेल. सनील राईट मोर द विकेट. यावेळी एक आगली वेगळी शैलीने खेळण्याचा प्रयत्न येते. फलंदाज बाद ठरेल. येथे मात्र पंच बोट गगनाकडे वलवतायत आणि सांगतात की फलंदाज दर्शन पाटील हा बाद ठरला जातोय. थँक्यू डीजे. तर फील्ड पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आयोजकांकडून आपल्याला सूचित केले जाते फील्ड अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम राहील. तर निश्चितच अंपायरने रिव्ह्यू घेतले, तर आपण नाही घेतलं का संतोष सर? काय आऊट दिलंय? रिव्ह्यू घेतलेला आहे पंचाने. निश्चितच शैलेश सरांनी रिव्ह्यू सांगितलेला आहे, चेक करायचा आहे रिव्ह्यू. तर फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद ठरतोय. काही टेक्निक आहे, खरं तर प्रोव्हिजन आहे आपल्याकडे आणि या प्रोव्हिजनचा देखील आपण युटिलाइज करणं खूप गरजेचं आहे आणि आयोजक देखील त्यासाठी सहकार्य करतात. स्वतः बाबूदांनी देखील सांगितलंय की पंचांनी जर का आपल्याला रेफरी लावली तर निश्चितच आपण इथे चेक करायचं आहे. फलंदाज मात्र इथे बाद ठरतोय. दर्शनला मात्र माघारी परतावं लागेल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आता 31 धावांची आवश्यकता असेल. तर नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झालाय. साहिल पाटील हा फलंदाज असेल. खर तर आईनं विली हा विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर गेले. खरं तर चांगली सुरुवात झाली होती आणि चांगली भागीदारी देखील दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विनोद आणि दर्शन, पण दर्शनला मात्र माघारी परतावं लागलं. आपल्या इनिंग मध्ये एक चौकार आणि एक षटकार आणि 2 सिंगल आणि एका दुहेरी धावाने मात्र चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारण्याचा प्रयत्न केला होता. एक वेल टार्गेट आहे तो चेस करण्याचा, पाठलाग करण्याचा मात्र इथे धाडस दाखवलं होतं, पण धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद ठरतोय यावेळीचा साहिल पाटील. ऑन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय साहिल. यावेळी स्लो बाउन्स पाहायला मिळतोय, पण पंच सांगतात की यस वाईट चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येचा टोटल मध्ये 1 धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आणखी 30 धावांची आवश्यकता असेल. चला खूप उशीर होतो या इनिंग साठी, खूप वेळ झालाय खरं तर. या बेली बॅक ऑफ द विकेटला कॉड बिहाइंड, फलंदाज बाद ठरेल. यस येणारे 8 चेंडू आता आणि विजयासाठी
आणखी 30 धाबांची आवश्यकता असेल. थँक्यू डीजे. येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी आणखी 30 धाबांची आवश्यकता असेल. पराभव झाला तरी चालेल, पण पराभवाचा देखील अभिमान वाटला पाहिजे. असा रणसंग्राम करणं खूप गरजेचं आहे. हा क्रिकेटचा कुरुक्षेत्र आहे मित्रांनो. येथे आपले असणारी अंगी सर्व गुणवत्ता प्रतिभा सादर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे खरं तर, आणि हीच एक संधी आहे. पराभूत झाला तरी चालेल, पण जिंकणाऱ्या संघाकडून आपल्याला शाबासकी मिळाली पाहिजे. असा खेळ मैदानावर करणं गरजेचं आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आणखी 30 धाबांची आवश्यकता असेल. बनतील का की प्रोटेक्शन होईल पाहायला मिळेल. वन्स अगेन सनील खरत राटा मोर द विकेट. ऑन स्ट्राइक वर खेळतोय नौका फलंदाज सौरभ रसाल. येथे काय पुल केलंय, ड्राईव्ह केलंय. डिपेक्स्टा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. 2 धाबा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. 39 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी आणखी 28 धाबांची आवश्यकता असेल. प्रति चेंडू चौकार खरं तर इथे पाहायला मिळेल. 7 चेंडू 28 धाबा. खरं तर प्रत्येक चेंडूवर चौकार हा मॅन्डेटरी असेल. यावेळेस लास्ट डिलिव्हरी तिसऱ्या षटकातील सनील खरत राटा बोर्ड द विकेट. इथे पॉपिक्रेज मध्ये फेकलेला चेंडू डीक केला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न आणि 3 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फॉलो करतात आणि येथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण सुरक्षितरित्या पॉपिंग क्रेज मध्ये हा खेळाडू पोहोचला जातो. येथे 2 धावा डिपॉझिट केल्या जातील. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी आणखी 26 धाबांची आवश्यकता असेल. डीजे मैदानावर पाणी पडवायचं आहे. थँक्यू डीजे. तर निश्चितच वॉटर ब्रेक आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता असेल. फायनल ओव्हर आहे. खरं तर शेवटचे षटक आहे. पूर्ण होतील का? तुम्हाला मित्रांनो प्रदर्शन दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेट हा आता फास्ट झालाय. नवीन नवीन खेळाडू हे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. कारण जर पाहायला गेलं तर चेन्नई सुपर किंग्सचा गुड फिनिशर म्हणजे सुरेश रैना हा IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रमांकामध्ये 3ऱ्या स्थानावर असताना आणि चेन्नई संघासाठी सर्वाधिक धावा जमवणारा खेळाडू पण येथे मात्र अनसोल्ड झालाय. खरं तर विचार करण्यास भाग पाडलं होतं क्रिकेट जगतामध्ये. तुम्हाला परफॉर्मन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण नवनवीन खेळाडू तयार झालेत. आज इथे देखील एक संधी आहे. 6 चेंडू 26 धावा पूर्ण केल्या तर निश्चितच व्हॉट्सअपचा स्टेटस हा खेळाडू बनू शकतोय. पण इथे मात्र गोलंदाज असेल प्रशांत खरत. या 26 धावा प्रोटेक्ट करायच्या आहेत. चला गेम स्पीड करायचा विनंती असेल. चला खूप वेळ झालाय खरं तर या इनिंगला. मी पंचांना निश्चितच पुढच्या सामन्यापासून विनंती करेन की आपण टाइम अलर्ट करायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये 12 संघांचा समावेश आहे आणि दुसऱ्या फेरीचा देखील खेळ सुरू करायचा आहे. त्यामुळे अजूनपर्यंत पहिला राऊंड देखील आपला समाप्त झालेला नाही. सो वी कॅन सी लास्ट ओव्हर.
यावेळी पूल केलाय, प्रहार होतोय, सक्सेसफुल येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून ओव्हर दी रोप, येतोय पंचांचा यारा. यस, याच्या मोटर षटकार. थँक्यू डीजे. निश्चितच अग्री कोल्यांचे श्रद्धास्थान म्हणजे आई किवरा आणि त्यांचं संगीत इथे सादर केलंय. येणारे असतील 5 चेंडू आणि विजयासाठी आणखी 22 धावांची आवश्यकता असेल. सॉरी, आमचे गुणलेखाकडून थोडेसे रेक्टिफिकेशन आहे, माफ करा. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. आणि निश्चितच तिसऱ्या पंचाचं काम पाहिलं जाईल. मी विनंती करतोय. हा कामत दादा नका जाऊ आपण. ठीक आहे, आम्ही इकडे चेक करतोय. कामत दादा इकडे या, स्क्रीनवर या. पाच चेंडू 20 धावा पाहायला मिळेल खेळ. हा क्रिकेटचा रंगमंच. बनेल का मॅच, कोणाच्या बाजूने पाहायला मिळेल. राटा मोर द विकेट. या बेली काय डिक केलाय, शॉट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. एकदा पूर्ण 2 धाबा देखील पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र अस्तित्वाची लढाई पाहायला मिळते. जसं जसं मॅचचं शेवट जवळ आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण आक्रमक झालाय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आणखी 18 धावांची आवश्यकता असेल. 3 मोठे फटके आणि 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील का. काय घडेल, काय बिघडेल, कोणाच्या बाजूने सामना झुकेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावर पडत नाही तोपर्यंत मात्र दोन्ही संघाने हार पत्करायची नाही. मी मगाशीच म्हटलं होतं की पराभव झाला तरी चालेल, पण पराभवाचा अभिमान वाटला पाहिजे. यावेळी पूल केलाय, क्लिअर केलाय मिड विकेट क्षेत्र. हाय अँड हँडसम येतोय षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र मॅचचं क्लायमॅक्स चेंज झालंय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. टोटल जर पाहिले गेले तर धावसंख्या उभारली गेली आहे. 55 धावा धावपटावर पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की हा मैदान खरं तर हा कुरुक्षेत्र, प्रत्येक स्पर्धा कोणती या विकेटवर ठेवा या मैदानावर, तिथे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतीलच. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील आजच्या रात्रीतील तिसरा असा सामना की जो रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सो वी कॅन सी. या बेली पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू जोरदार अपील केली जाते पंचांकडे, पण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. आणि या 12 धावा प्रोटेक्ट करायच्यात खरं तर बापूजी डावरे संघाला. याला म्हणतात क्रिकेट. समोरच्या संघाला नाकी 9 आणणे. जरी का 67 धावा या स्पर्धेतील उच्चांक असेल आजच्या रात्रीतील, तरी पण हा उच्चांक चेस करण्याचा मात्र धाडस आपण पाहतोय तांबडशेत 11 तांबडशेत संघाच्या खेळाडूंनी पूर्ण केलंय. खरं तर विनोदची विकेट ही महत्वपूर्ण ठरेल, कारण विनोदने चांगली धावसंख्या बनवली होती, पण धावचूच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र दर्शन देखील हा खेळाडू बाद झाला. पण आईनविल या खेळाडूंची मात्र येथे गरज होती, पण ती गरज देखील पूर्ण करताना आपण पाहतोय. हे 2 खेळाडू येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. विनोद अजूनपर्यंत खेळपट्टीवर दाखल आहे. यावेळी पूल केलाय, होईल का सक्सेसफुल. यस यस यस. हाय अँड हँडसम मॅक्झिमम षटकार. Petty.
थँक्यू डीजे. तर खरं तर मी म्हणेन निश्चितच की स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान जोहे यांचं हे खरं यश आहे. काय स्पर्धा आहे, काय टीम्स निवडल्यात. खरं तर आपण म्हणतो की ई लॉट्स आहे, पण हा ई लॉट्स नाही तर हा ए लॉट्स आहे खरं तर. कारण प्रत्येक संघानं शेवटपर्यंत लढण्याची क्षमता दाखवली या मैदानावर आणि प्रत्येक संघ हा शेवटपर्यंत भेटतोय. कारण म्हणूनच प्रत्येक सामना हा रोमहर्षक चित्तथरारक आपल्या भेटीला येत आहे. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. एक चेंडू 5 धावा. निदास ट्रॉफी बांगलादेश विरुद्ध DK दिनेश कार्तिक याने डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून एक षटकार लगावला होता आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला होता. इथे काय घडेल, आय विल स्टॉप. ओ लोवर फुलटा चेंडू. येथे मात्र प्रयत्न चांगला होता, पण येथे मात्र गोलंदाजांना वर्चस्व दाखवलंय. येथे मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व गाजवते बापूजी डावरे संघ हा येथे या सामन्यामध्ये विजय संपादन करतो. तर निश्चितच जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पराभव असा झाला पाहिजे की त्या पराभवाचा देखील आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जोरदार टाळ्या खरंच आपल्या खेळाडूंसाठी तांबडशेत 11 तांबडशेत संघाच्या पाठीराख्याने वाजवल्यात. अप्रतिम. हा पराभव नाही, तर हा तह आणि करार आहे. अप्रतिम. तसेच बापूजी डावरे संघाचं देखील कौतुक आणि अभिनंदन असेल की आपण पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश असेल, पण ताबडतोब संघाने देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि आयोजकांना देखील आपण चांगलं सहकार्य केलं तर निश्चितच तुमचं देखील या स्पर्धेमध्ये कौतुक केलं जाईल आणि आभार देखील व्यक्त केले जात आहेत. तर दिगंबर नागे बाबूदादा यांना देखील विनंती असेल की कामत दादा आपली प्रतीक्षा करत आहेत. मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचंय.